नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण नैसर्गिक साधन संपत्ती ही संकल्पना समजून घेतली. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार जाणून घेतले. त्यानंतर वन साधन संपत्ती यावर सविस्तर चर्चा केली. तसेच वन संवर्धनासाठी असलेले उपायही आपण या आधीच्या लेक्चरमध्ये जाणून घेतले. आणि आज आपण जल साधन संपत्ती तसेच ऊर्जा साधन संपत्ती, मृदा साधन संपत्ती आणि अन्न यांचा अभ्यास करणार आहोत. आणि त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन यावरही आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग जल साधन संपत्ती या संकल्पनेचा आधी विचार करूया. मित्रांनो, भूपृष्ठावर 71% पाणी आहे हे आपल्याला आधीपासून माहीत आहे. त्यापैकी 3% पाणी साठा हा गोड्या पाण्याचा आहे. पृथ्वीवरील एकूण जलसाठ्याच्या 1% पाणी नदी, नाले, तलाव, सरोवरे आणि भूजलाच्या स्वरूपात आहे हे आधीच आपण अभ्यासले आहे. पाणी नूतनीक्षम साधन संपत्ती आहे हेही आपल्याला माहीत असेल. जल प्रदूषणामुळे बरेचसे पाणी निरुपयोगी ठरते. पाण्याचे अनेक उपयोग आहेत. शेती, वनस्पती आणि उद्योगधंद्यांच्या विद्युत निर्मितीसाठी पाण्याची आवश्यकता भासते. आपल्या दैनंदिन गरजेसाठी पाण्याची गरज असते. काही क्षेत्रांमध्ये पाणी शुद्ध वापरावे लागते. प्रत्येकाने पाणी प्रदूषण टाळावे. पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करावे. पावसाचे पाणी बंधारे, धरणांमध्ये साठवून त्यावर प्रक्रिया करून नागरी पाणी पुरवठा केला पाहिजे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडणार नाही. असे असले तरी ग्रामीण भागात याबाबत दक्षता घेतली जात नाही. क्षारयुक्त सागरी जलाचे रूपांतर गोड्या पाण्यात करून वापरता येते. सध्या हे प्रकल्प फार खर्चिक आहेत. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी अधिकाधिक धरणांचे योग्य पद्धतीने नियोजन करणे, वाढत्या लोकसंख्यासाठी पाण्याची गरज भागविण्याकरिता स्वच्छ पाणी पुरवठा करणे यासाठी प्रभावी जलसंधारणाची आवश्यकता आहे. केंद्रीय जल आयोगाने पाणी आणि नैसर्गिक साधनांचे सुनियोजित नियंत्रण आणि मूल्यमापन करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन प्रस्ताव मांडला आहे. या जलसंधारणासाठीचे उपाय आपण बघूया. मित्रांनो, नद्यांचे पाणी अडवून जास्तीत जास्त धरणे तयार करणे आवश्यक आहे. तसेच पाणी अडवून जमिनीत जिरवल्यामुळे भूजलाच्या पातळीत वाढ होईल. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे पाणी प्रदूषण कमी करून प्रदूषित पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून वापरले पाहिजे. त्यानंतर कृषीसाठी लागणाऱ्या पाण्याचा उपयोग ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या तंत्रज्ञाने करावा. त्यानंतर सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून अनाठाई नासाडी टाळावी. तसेच डोंगरांवर वनीकरण केल्यास पाणी जमिनीत मुरायला मदत होईल. त्यानंतर जलसंपत्ती व्यवस्थापन जनतेकडे हस्तांतरित करावा. आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे शासनाने जलप्रदूषण विरोधी कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. यानंतर पुढची साधन संपत्ती आहे ती म्हणजे ऊर्जा साधन संपत्ती. मित्रांनो, लाकडाचा वापर पूर्वी ऊर्जेसाठी होत असे. कालांतराने कोळशाचा वापर ऊर्जा मिळवण्यासाठी केला जाऊ लागला. हळूहळू खनिज तेल, नैसर्गिक वायू यांच्या उपयोगाचे प्रमाणही वाढले. खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादी शक्ती साधनांना ऊर्जा साधने असे म्हणतात. त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यांच्यात बचत केली पाहिजे. खनिज तेलांचे मोठ्या प्रमाणात आखातात केंद्रित झालेले आहेत. ते काही वर्षांनंतर संपण्याची शक्यता आहे. याची जाण आपल्याला हवी. पारंपरिक ऊर्जा साधनांना पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. या ऊर्जा साधनांचे काही प्रकारही आहेत. त्या प्रकारांमध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. ते म्हणजे विनाशी ऊर्जा साधने आणि दुसरा आहे तो म्हणजे अविनाशी ऊर्जा साधने. विनाशी ऊर्जा साधनांनाच क्षयक्षम ऊर्जा साधने असे म्हणतात. याच्यातही उपप्रकार आहे. विनाशी ऊर्जा साधनांचे मुख्य 4 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे कोळसा.
मित्रांनो, जगात सर्वात जास्त ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोळशाचाच वापर हा प्राचीन काळापासून होतो. अतिप्राचीन काळात भू हालचालींमुळे पृथ्वीवरील वने गाडली गेली. भूगर्भातील उष्णतेमुळे आणि खडकांच्या अतिदाबामुळे त्यांचे रूपांतर दगडी कोळशात झाले. जगात सुमारे 75 लाख दशलक्ष मेट्रिक टन कोळशाचा साठा असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. इतर शक्ती साधनांच्या मानाने कोळशाची ऊर्जा निर्मिती क्षमता कमी आहे. कोळसा जळून फक्त 15% ऊर्जा निर्माण करतो. खनिज तेलांची ऊर्जा निर्मिती क्षमता कोळशापेक्षा जास्त आहे. कोळशाचे रूपांतर वायू, द्रव किंवा कमी सल्फर विरहित स्थायू इंधनांमध्ये करतात. दक्षिण आफ्रिकेत 10,000 टन कोळशाचे रूपांतर दरवर्षी कृत्रिम पेट्रोलियम मध्ये करतात. मिथेनॉल हे द्रवयुक्त इंधन कोळशापासून तयार होते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ऊर्जा साधनांचा, तो म्हणजे खनिज तेल. मित्रांनो, भूगर्भातील खडकात सापडणाऱ्या तेलाला खनिज तेल असे म्हणतात. समुद्रातील मृत प्राण्यांच्या सांगाड्यांचे निक्षेप होऊन त्यावर गाळ साचत जातो. मृत प्राणी वनस्पती गाळाशी एकजीव होऊन खडकातील जीवशेषातून खनिज तेल तयार होते. क्षार, जल, वायू यांच्या मिश्रणात खनिज तेल असते. या खनिज तेलांपासून विविध प्रकारची सुमारे 5,000 उत्पादने तयार होतात. त्यामध्ये गॅसोलीन, क्रूड तेल, पॉलिश, बेन्झिन आणि इतर रसायने, प्लॅस्टिक, लिपस्टिक, स्पिरिट, साबण, शाई, फिल्म इत्यादी व्यवहार उपयोगासाठी या वस्तूंचा समावेश होतो किंवा खनिज तेलापासून या वस्तू तयार होतात. यानंतर पुढचं ऊर्जा साधन आहे विनाशी ऊर्जा साधन, ते म्हणजे नैसर्गिक वायू. मित्रांनो, भूगर्भात नैसर्गिक वायू खनिज तेलांच्या जवळच आढळतो. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन आणि हायड्रोकार्बन्स असतात. तो स्वच्छ जळतो, कमी प्रदूषण करतो. नैसर्गिक घरगुती गॅस आणि इतर औद्योगिक उपयोगासाठी आवश्यक असतो. त्याचे साठे मर्यादित आहे. स्वयंचलित वाहनांमध्ये इंधन म्हणून नैसर्गिक वायू म्हणजेच मिथेन वापरतात. तसेच रसायन उद्योगातही हा वायू मोठ्या प्रमाणात वापरला जातो. भारतात मुंबईजवळ बॉम्बे हाय येथे समुद्रातील उथळ भागात नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे. तसेच गुजरात, आसाम, राजस्थान येथे या वायूचे साठे आढळून आले आहेत. अमेरिकेत या वायूचे साठे आहेत. यानंतर शेवटचं विनाशी ऊर्जा साधन आहे ते म्हणजे परमाणु ऊर्जा. यालाच ॲटॉमिक एनर्जी असे म्हटले जाते. मित्रांनो, परमाणु ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम 238, युरेनियम 235 आणि युरेनियम 234 सारख्या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचा उपयोग होतो. युरेनियमच्या अणूंचे न्यूट्रॉनमुळे एका विशिष्ट प्रकारे भंजन करून ऊर्जा निर्माण होते. अणुभट्टीमध्ये औष्णिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत स्थानकांच्या साहाय्याने विद्युत ऊर्जेत केले जाते. हायड्रोजन मूलद्रव्यांच्या एकीकरणामुळे हेलियमची निर्मिती होते. हायड्रोजनचे अणू जसे एकत्र होत जातात तशी उष्णता बाहेर पडते. 1 पौंड वजनाच्या युरेनियमच्या भंजन प्रक्रियेतून 12 दशलक्ष किलोवॅट वीज निर्मिती होते. इतक्या वीज निर्मितीसाठी 6,000 टन कोळसा लागतो. परमाणु ऊर्जेचा वापर विकास, सुरक्षा आणि शांततेसाठी होतो. यानंतर अविनाशी ऊर्जा साधने. मित्रांनो, ही ऊर्जा साधने नाश न पावणारी आहे. कायमस्वरूपी सूर्य आणि भूपृष्ठीय उष्णता, हवा, पाणी या स्रोतापासून आपल्याला अशा प्रकारची ऊर्जा उपलब्ध होते. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे सौर ऊर्जा. मित्रांनो, ऊर्जेसाठी सर्व सजीव सूर्यावर अवलंबून असतात. वनस्पती सूर्यापासून ऊर्जा मिळवून त्यांचे अन्न तयार करतात. सौर ऊर्जेचेही मुख्य 2 प्रकार पडतात. त्यामध्ये प्रत्यक्ष सौर ऊर्जा आणि अप्रत्यक्ष सौर ऊर्जा. या प्रत्यक्ष सौर ऊर्जेमध्ये सूर्याच्या किरणांपासून सौर ऊर्जा मिळवली जाते. ही ऊर्जा विद्युत आणि उष्णता निर्माण करण्यासाठी उपयोगी पडते. आणि अप्रत्यक्ष सौर ऊर्जा ही सूर्यापासूनच मिळते. तिचा उपयोग जगातील सर्व पशु, पक्षी, झाडे, झुडपे आणि मानवी प्राणी मुक्तपणे करतात. यानंतर अविनाशी ऊर्जा साधनांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पवन ऊर्जा.
मित्रांनो, वाऱ्याचा उपयोग करून ऊर्जा निर्मिती करता येते, त्याला पवन ऊर्जा असे म्हणतात. भविष्यात पवन ऊर्जा महत्त्वाची ठरणार आहे. वायू ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरणावर कोणतेही प्रतिकूल परिणाम होत नाही. ही ऊर्जा आपल्याला अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होऊन ती अतिशय उपकारक आहे. वाऱ्याचा वेग आणि त्याची दिशा याचा अंदाज घेऊन वाऱ्याच्या गतीचा उपयोग या प्रकारच्या ऊर्जा निर्मितीसाठी होतो. वाऱ्याच्या वेगावर चालवलेल्या एका लहान जनित्रापासून 1 किलोवॅट विद्युत निर्मिती होते. पूर्वी विद्युत जनित्रे चालविण्यासाठी पवनचक्क्यांचा उपयोग होत असे. पवन ऊर्जा निर्मितीत अमेरिका, जर्मनी, फ्रान्स हे देश अग्रणी आहेत. यानंतर आपण मृदा साधन संपत्ती आणि अन्न या मुद्द्याचा विचार करूया. मित्रांनो, मातीपासून पोषक द्रव्यांची निर्मिती होऊन अन्न तयार होते. अन्न आपली मूलभूत गरज आहे. मातीपासून सर्व सजीवांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने अन्न मिळते. माती ही प्रवाही साधन संपत्ती आहे. खडकांच्या अपक्षयामुळे खनिज कण सुटे होऊन मृदेचा भाग बनतात, त्यामुळे तिला वजन प्राप्त होते. हवामान, पाणी, भूपृष्ठ रचना या घटकांचा परिणाम मातीच्या गुणधर्मावर होतो, कारण मातीत पाणी किती जिरेल, झिरपेल, वाहील या गोष्टीवर अवलंबून असतात. माती सागरी सजीवांना पोषण द्रव्ये पुरवते. भूपृष्ठावरील बराचसा भाग पडीक, ओसाड, अविकसित आहे. मातीचे एखाद्या ठिकाणी संचयन होण्यापेक्षा झीज जास्त होते. झीज झाल्यामुळे मातीतील पोषक द्रव्ये कमी होतात. मातीत रासायनिक किंवा सेंद्रिय खतांचा वापर केल्यास तिची उत्पादन क्षमता वाढते. मातीची धूप होऊ नये म्हणून पिके आलटून पालटून घ्यावीत. जमीन काही काळ पडीक ठेवावी. अशा रीतीने मातीचे योग्य व्यवस्थापन केले तर उत्पादकता वाढण्यास मदत होईल. मातीची जमीन जपवणूक करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. जगातील पारंपरिक शेती व्यवसाय करणारी मंडळी मातीची उत्पादन क्षमता कायम टिकवण्यासाठी काही तंत्रांचा उपयोग करीत आले आहेत. अन्नधान्य उत्पादनानंतर अन्न पदार्थ आणि कृषीजन्य पदार्थांच्या स्वच्छतेच्या बाबतीत गुणवत्ता निकष महत्त्वाचे आहेत. अन्न आणि कृषी मालाच्या स्वच्छतेच्या उपाययोजनांचे जागतिक वापरात महत्त्व वाढले आहे किंवा जागतिक व्यापारात महत्त्व वाढले आहे. जगातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये याबाबत अध्ययन आणि संशोधन चालू आहे. त्यांचे निकष सर्वसामान्य शेतकरी आणि इतरांना उपयोगी पडत आहे. यानंतर आपण नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन ही संकल्पना बघूया. मित्रांनो, साधन संपत्तीचे संवर्धन करणे म्हणजे पर्यावरणात उपलब्ध साधन संपत्तीला वाया जाण्यापासून वाचवणे किंवा नियंत्रित करणे होय. आपण अनेक प्रकारच्या साधन संपत्तीचा उपयोग करतो. तिचे योग्य प्रकारे नियोजन करावे. भविष्य काळात ही साधन संपत्ती भावी पिढीला उपलब्ध झाली पाहिजे. ती पिढी यापासून वंचित राहू नये याची नैतिक व सामाजिक जबाबदारी आपली आहे, अशी जाणीव प्रत्येकामध्ये निर्माण व्हायला हवी. संवर्धन किंवा संधारण म्हणजे साधन संपत्ती भविष्यात उपयोगी पडावी, तिचा वापर योग्य रीतीने करता यावा यासाठी साधन संपत्तीची बचत करणे असे जे पासमोअर असं यांनी म्हटलेलं आहे. संधारण म्हणजे भावी पिढीच्या फायद्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर कमी करणे आणि त्याचे अवक्षय घटणे होय, असे मत जिम्मरमन यांनी व्यक्त केले आहे. थोडक्यात, नैसर्गिक ऱ्हास किंवा विनाशकारी परिणामांपासून नैसर्गिक साधन संपत्तीच्या परिरक्षणाची प्रक्रिया म्हणजे संधारण होय. शेत जमिनीची झीज किंवा धूप होण्यापासून संरक्षण, तिचा योग्य वापर करून संवर्धन, उत्पादन क्षमता कमी होणार नाही यासाठी उपाययोजना, वृक्ष लागवड करून जमिनीची धूप थांबविणे, पाणी प्रदूषण टाळणे या बाबींसाठी साधन संपत्तीच्या संवर्धनाकरिता व्यवस्थापकीय योजना राबविणे गरजेचे आहे. यामधील अनेक गोष्टी समाजातील सुबद्ध नागरिकांना सहज करता येण्यासारख्या आहे. मित्रांनो, या प्रकरणात आपण नैसर्गिक साधन संपत्तीचे सर्वांगीण स्वरूप समजून घेतले. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, परमाणु ऊर्जा इत्यादी गोष्टी एकीकडे आपले जीवन सुखी संपन्न करीत आहे, तर दुसरीकडे त्यांची हेळसांड, अतिवापर आपल्याला भावी काळातील संकटांची सूचना देत आहेत. म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचे भौतिक महत्त्व आपल्या
आपल्या मनावर आपण कायमचे बिंबवले पाहिजे. इथेच थांबूया. धन्यवाद.